मित्रांनो, मराठी ग्रामरची पूर्ण सिरीज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. यामध्ये तुम्हाला ए टू झेड पूर्णपणे मराठी ग्रामर जे काय आहे पूर्ण शिकायला मिळेल. लक्ष देऊन ऐकायचं आहे. यामध्ये सगळ्यात प्रथम आपण शिकणार आहोत मराठी भाषेची उत्पत्ती व मराठी भाषेची थोडक्यात माहिती. पण त्याआधी तुम्ही सर्वांनी आपले चॅनल आहे बेस्ट लर्नर याला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे जे व्हिडिओज असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉन्स पण दाबायचं आहे, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ मी अपडेट करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर आपण सुरुवात करूया मराठी भाषेची उत्पत्ती व मराठी भाषेची थोडक्यात माहिती. आता मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे. संस्कृत भाषा ही मराठीची जन्य आहे. भाषा अचानक निर्माण होत नसते, तर भाषेला पूर्व इतिहास असतो. यामध्ये बघा, मराठी भाषा ही श्रीमंत भाषा आहे असं सांगितलं जातं आहे, कारण मराठी भाषेचा खूप गूढ इतिहास आहे, जे की आपण पुढे पाहणारच आहोत. आता ही मराठी भाषा आहे, यातील भरपूर शब्द, जास्तीत जास्त शब्द हे संस्कृत भाषेतून घेतलेले आहेत, जेणेकरून संस्कृत भाषा ही मराठीची जननी आहे असं म्हटलं जातं. भाषा अचानक निर्माण होत नसते, तर भाषेला पूर्व इतिहास असतो. तर यामध्ये आता तुम्ही बघताल की भारतामध्ये खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात, त्यामध्ये मराठी पण आहेच. पण या सगळ्या ज्या भाषा आहेत या काही अचानक निर्माण झालेल्या नाहीत, यांना खूप जुना इतिहास आहे. तर या इतिहासाविषयी पण आपण पाहणार आहोत. आता मराठी भाषेच्या उत्पत्तीचे काही टप्पे इथून पुढे पाहूया. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी असा मराठीचा उत्पत्तिक्रम काळानुसार दिसून येतो. कोणत्याही भाषेमध्ये एखादा ग्रंथ किंवा लिखित पुरावा जेव्हा सापडतो, तेव्हा ती भाषा त्या पुराव्याच्या 700 ते 1000 वर्ष अगोदर तयार झाली असावी किंवा अस्तित्वात आली असावी असा अंदाज बांधला जातो. आता यामध्ये समजून घ्या, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी असा मराठीचा उत्पत्तिकृत काळानुसार दिसून येतो. याचा अर्थ की संस्कृत जी भाषा आहे ती खूप जुनी आहे, त्यातून खूप सारे शब्द मराठीत घेतलेले आहेत, जेणेकरून असं म्हटलं जातं की संस्कृतची जो अपभ्रंश आहे तोच आहे मराठी भाषा. तर कोणत्याही भाषेमध्ये एखादा ग्रंथ किंवा लिखित पुरावा जेव्हा सापडतो, तेव्हा ती भाषा त्या पुराव्याच्या 700 ते 1000 वर्ष अगोदर तयार झाली असावी. असं का म्हटलं जातं? कारण की सपोज आपल्याकडं आज एखादा पुरावा सापडतोय की आपल्या या मराठी भाषेचा, किंवा दुसरी तमिळनाडू असेल किंवा दुसरी कोणती असेल, तमिळ असेल, तर या भाषांचे जे पुरावे सापडतात, पुरावे केव्हा बनले जातात? जेव्हा ती भाषा ऑलरेडी बोलली जाते, पण आज तिचा मग नंतर त्याविषयी पुरावे बनवले जातात. कोणी लिहितं, कोणी त्या भाषेविषयी लिहितं, कोणी कोणत्याही गोष्टी असेल आपल्या भाषेतून जेव्हा लिहितं, त्याचेच पुरावे काही कालांतरात सापडलेत. आता जे पुरावे सापडलेत त्यावरून असं गृहीत धरलं जातं की ती भाषा त्याच्या हजारो वर्ष आधीपासून असावी. मानवी जीवनात भाषा ही सुरुवातीला लेखनासाठी अस्तित्वात आली नसून ती व्यवहार उपयोगी म्हणून जन्माला आली. आता यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की ही जी भाषा आहे ही काय लेखनासाठी बनलेली नाही, व्यवहारासाठी ही बनलेली आहे. म्हणजे सर्वात प्रथम आपण एकमेकाला बोलतोय किंवा आपल्या ज्या भावना आहेत त्या पुढच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या, यासाठी जी भाषा बनवली गेली त्यावेळेस, तर त्या कारणासाठी ही भाषा बनली गेली. कालांतराने मग त्याचा वापर लिहिण्यासाठी पण केला गेला, कारण व्यवहारातील ठराविक घटनांना ठराविक नावे दिली गेली असतात. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन अशी भाषेची व्याख्या केली जाते. ही भाषेची खूप पुरातन व्याख्या आहे. यामध्ये सांगितलं जातं भाषा म्हणजे फक्त विचार करण्याचे साधन आहे. तुमच्यासाठी ती हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा तामिळ असेल,
जी संस्कृत असेल, जी कोणती असेल, हे फक्त आपले विचार व्यक्त करण्याचं एक साधन आहे. आपण त्यामधून आपले विचार फक्त पुढच्यापर्यंत समजावा, यासाठी जे शब्द बोलले जातात, त्यांनाच भाषा असे म्हणतात. आता काही लोकं ज्या परिस्थितीत राहत होते, त्यानुसार त्यांनी भाषा बनवली. ती भाषा त्यांना ती समजत होती. दुसऱ्या प्रदेशात जे राहते, त्यांनी आपल्या स्वतःच्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जी भाषा बनवली, ती त्यांच्यासाठी ती भाषा झाली. अशी ही भाषा आहे आणि खूप सोपं आणि साधं भाषेची व्याख्या आहे ही. मराठीतील प्राचीन पुरावे मराठीत प्राचीन पुरावे पाहता शिलालेख, ताम्रपत्र, भूर्जपत्र, वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथात्मक केलेले लिखाण, हा भाषेचा ऐतिहासिक वारसा आपण शोधत जातो. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, की जे लिखाण केलेले असतात, त्या काळी काही पुस्तक वगैरे नव्हतं किंवा वही नव्हती, की त्यावरती पेनाने लिहिलं आणि ते आपण कालांतराने पुढं आलं, तसं नाही. त्यावेळेस जे काही अवजार असेल किंवा लोखंड, तांबे, सर्वात प्रथम तर तांबे हा धातूच त्यांनी यूज केला होता. तर तांबे, लोखंड जे काही त्यांच्याकडे धातू असतील, त्या धातूवर त्यांनी जे कोरलं, ते वेगवेगळ्या ते कसं ते आपण पुढं पाहूया. तर काही शिलालेख आहेत, जे की आजही आपल्याला पाहायला मिळतात. शिला म्हणजे दगड आणि लेख म्हणजे लिहिणे. दगडांवरती लिहिलेली भाषा ही आहे शिलालेख. तर त्याचे काही इमेजेस तुम्ही पाहू शकता. ही आहे, ही आहे. ही आहे शिलालेख. ही नेपाळची आहे. ही काठमांडूमधली आहे. नेपाळची ही पन्ना. असे खूप सारे शिलालेख तुम्हाला भारतामध्ये पाहायला मिळतील किंवा विदेशामध्ये पण पाहायला मिळतील. या शिलालेखावरून ती भाषा किती प्राचीन आहे असा अंदाज काढला जातो. नंतर आहे ताम्रपत्र. ताम्रपत्र हे धातूंवर लिहिले गेलेले अक्षर आहेत. ती त्यांची सांकेतिक भाषा होती. जशी त्यावेळेस जी होती त्याने ती लिहिली आणि त्याला ताम्रपत्र आपण असे म्हणतो. ती त्याची इमेज आहे, पाहून घ्या. नंतर येते भूर्जपत्र. भूर्जपत्र म्हणजे जे त्यावेळेस जे अवेलेबल कागद होते किंवा कपडा असेल त्यावरती ते लिहित होते. मोराच्या पंखाने असेल किंवा त्यांच्याकडे जे काही साधन असेल त्यांनी ते लिहित होते. त्याला भूर्जपत्र असे म्हणतात. आता मराठी भाषेला 1 ते 1,500 पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास लाभलेला पाहावयास मिळतो. मराठी ही इंडो एशियन युरोपियन काळातील भाषा आहे. म्हणजे यातील बऱ्याचशा खूप जुन्या काळापासून आहे ही, असा याचा अर्थ होतो. इंडो युरोपियन भाषाकुल म्हणजे आद्य संस्कृत भाषा, ज्याच्या पितृस्थानी आहे अशा भाषांचा गट होय. आता मराठी भाषेत सापडलेला पहिला शिलालेख आहे कर्नाटकामधील श्रवणबेळगोळा येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली कोरलेला शिलालेख. आता कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे एक मूर्ती आहे. त्याच्या खाली एक शिलालेख आहे. त्यामध्ये मराठी भाषेत लिहिलेला आहे. हा सर्वात पहिला शिलालेख आहे, जो की सापडलेला आहे. आता तुम्हाला तो दाखवतो. हा आहे, पहा तो शिलालेख. आजही तिथे तुम्ही कधी गेलात ना कर्नाटकमध्ये, तुम्हाला पाहायला मिळेल. या शिलालेखाच्या खालती लिहिलेला आहे हा पार्ट. ते काय लिहिले ते पाहूया. तर ते असं आहे, श्री चामुंडराजे करवियाले, गंगाराजे सुताले करविले. याचाच अर्थ होतो, श्री चामुंडराजाने हा लेख कोरला आणि श्री गंगाराजाने भोवतीला तट उभारला. हा मराठी भाषेचा सापडलेला पहिला शिलालेख आहे. तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. कर्नाटकामधील मराठी भाषेत सापडलेला पहिला शिलालेख आहे, ज्याचा अर्थ तुम्ही आत्ताच पाहिला की चामुंडराजाने हा लेख कोरला आहे आणि श्री गंगाराजाने भोवतीला त्याचा तट उभारलेला आहे. हा मराठी भाषेचा पहिला ज्ञात लिखित पुरावा आहे. या शिलालेखाचा कालावधी शके 1038 ते 39 म्हणजेच इसवी सन 1996 ते 97चा आहे. त्यानुसार समजून घेऊ शकता, शके 1038 ते 39च्या दरम्यानचा हा लिहिलेला शिलालेख आहे आणि तो सापडला 1996-97 मध्ये. अक्षी कुलाबा, सध्याचे रायगड येथील शिलालेख शके 900
34 म्हणजेच इसवी सन 1012 सालचा आहे. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व शिलालेखचा हा सर्वात जुना शिलालेख आहे. त्यापेक्षाही हा जुना शिलालेख तुम्हाला पाहायला भेटेल हा रायगडमध्ये आहे, जो की शक्य 934मध्ये हा कोरला गेला होता. म्हणजे 1012 सालचा, 1012 वर्षापासून हा शिलालेख आजही तिथे आहे. तुम्ही गेलास कधी रायगडला तर पाहू शकता तुम्ही हा. त्यामध्ये अशा प्रकारे संस्कृतमध्ये काही वर्ण लिहिलेले आहेत. त्याचा अर्थ असा आहे, जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भुईसर रेणूर याने शक्य 934 परिधावी संवर्तन अधिक मासात शुक्रवारी वै पक्षात देवीच्या बोलण्यासाठी 9 कुंतले धान्य दान केले. लग्या हे लेख कोरण्याचे नाव आहे. इंग्रजी कालगणनेनुसार या लेखाची तारीख 16 मे सन 1012 अशी आहे. तर तारीख तर तुम्हाला समजली. 1012मध्ये हे कोरलेलं आहे रायगडमध्ये. तर यामध्ये एक श्री केशवदेवराय होते. यांनी देवीला 9 क्विंटल धान्य दान केले असं त्यांनी त्या शिलालेखात व्यक्त केले. हा त्याचा अर्थ आहे. तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण मराठी भाषेची उत्पत्ती शिकलो आहोत. त्यातील थोडीशी माहिती पण थोडक्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेली आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण ग्रामरचा दुसरा एक पार्ट पाहणार आहोत. तर त्यासाठी कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.